साहेब आहे. मी आज तुम्हाला 2-3 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी माझी अशी नम्र विनंती आहे. छत्रपती शिवराय यांचा जन्म 1630 रोजी झाला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री सर्व तुळजाभवानी सर्व जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व या 3 गुणांचा संगम असणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, विश्ववंद जगद्गुरु संत तुकोबाराय महाराष्ट्राच्या सह्य कपारीवर तुरुंगात देखील शिल्प उभा राहिला. तुम्हा आमचे लाडके दैवत, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा कळवाडी शिवराय यांचा नाव घेता क्षणी रक्त ससायला लागतं. खाली कागद खाली कर. राष्ट्र तेज उफळून येतं. तसेच छत्रपती संभाजीराजे बहुजनांना राज्य सर्वप्रथम आरक्षण देऊन माणुसकीची शिकवण देणारे छत्रपती संभाजी महाराज, विद्याच्या दैवत असलेल्या सावित्रीबाई फुले, एखाद्या बाईच्या मागे भक्कमपणे असे मागे राहायचे हे दाखवणार क्रांतिकार ज्योतिराव फुले, तळागाळीतील माणसांना माणुसकीची जाणीवच्या मदनातून होते. त्या मदनाचा अधिकार दिला स्पृश्य यांना देणारी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका हाताने गाडगं घेऊन आणि एका हाताने झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा. ग्रामामधून ग्राम उद्धाराची मार्ग दाखवणारे संत तुकडोजी महाराज. आपल्या अभंगातून संत साहित्य, लोकसाहित्य, संत साहित्य अजरामर करणारे संत परंपरेचे सर्व वारकरी, स्वराज्याच्या कामी उभे राहिलेले सर्व अधिकारी, अरकरी आणि तळागाळी शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा असा ज्या महानायकांनी प्रयत्न केले, ज्या अभिवादन करते. आज मी चनई या गावातून 396 जयंती निमित्त आयोजित या सोहळ्यास आयोजित सर्व मंडळी, गावातील सर्व श्रेष्ठ नागरिक आणि महिला वर्गबंधू भगिनींनो, तंटामुक्तीचे अध्यक्ष सेवा सरकारीचे सन्माननीय सध्या शासकीय प्रशासकीय सर्व प्रतिनिधी आणि शिवरायांच्या कृतीवर मानसापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत. जिजाऊ कोण होत्या? संपूर्ण राष्ट्राच्या माता होत्या, म्हणून त्यांनी राजमाता म्हणतो. महाराष्ट्राचा विचार करून राष्ट्र कसा घडले याचा सातत्याने प्रतिज्ञा करणारी राजमाता होती. तेवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.